इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटक कुटुंबांवर जीवघेणा हल्ला करून लुटमार करणाऱ्या 9 जणांच्या टोळीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणातील आणखी काही आरोपींचा शोध सुरू असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले टाटा योद्धा पिकअप वाहनही जप्त करण्यात आले आहे। 12 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास नाशिक शहरातील एक कुटुंब भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते। धबधबा पाहत असताना तेथे उपस्थित असलेल्या 2 तरुणांनी कुटुंबातील महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करत शिट्ट्या वाजवल्या। याचा जाब विचारल्यानंतर आरोपींनी साथीदारांना बोलावून कुटुंबातील पुरुषाला मारहाण व दमदाटी केली। घाबरलेल्या कुटुंबाने तेथून कारने निघाल्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठलाग केला। बांबूच्या काठ्या, बेसबॉल स्टिक आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने कारची तोडफोड करत कुटुंबांवर हल्ला केला। तसेच सोन्याची चेन आणि मोबाईल फोन हिसकावून लूटमार केली। या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा व इगतपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाच्या मदतीने 9 संशयितांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले टाटा योद्धा पिकअप MH46 CL 3734 हे वाहन जप्त करण्यात आले असून फरार आरोपी आणि गुन्ह्यात वापरलेल्या इतर वाहनांचा शोध पोलीस घेत आहे। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली आहे। वृत्त संकलन विभाग, इगतपुरी, नाशिक। 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बनाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे। त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेलं आहे। याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे, त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21 दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे। त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे। तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहेत ह्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।